विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा जो आपला विषय आहे त्या विषयाचा पहिला घटक आज आपण सुरू करणार आहोत. पहिल्या घटकाचं नाव आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट, म्हणजेच भागीदारीची ओळख आणि भागीदारी संस्थेची अंतिम खाती. सुरुवातीला आपण भागीदारी संस्थेचा अर्थ पाहणार आहोत, म्हणजेच मीनिंग ऑफ पार्टनरशिप पाहणार आहोत. पार्टनरशिप इज ए बिझनेस ऑर्गनायझेशन, म्हणजेच भागीदारी ही एक संघटना आहे. ज्याप्रमाणे एकल व्यापारी भागीदारी संस्था, एकल व्यापारी भागीदारी संस्था, कंपनी, संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसाय संस्था, याप्रमाणेच भागीदारी ही पण एक व्यवसाय संघटना आहे. इट इज ॲन असोसिएशन ऑफ 2 or more पर्सन्स, 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित येऊन भागीदारी संस्था तयार झालेली असते. इन पार्टनरशिप दीज पर्सन कम टुगेदर टू कॅरी ऑन ए बिझनेस. भागीदारीमध्ये 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एखादा व्यवसाय करण्यासाठी एकत्रित आलेले असतात. दे कॉन्ट्रीब्यूट कॅपिटल, ते व्यवसायामध्ये भांडवल आणतात. मॅनेज द बिझनेस, व्यवसायाचं व्यवस्थापन करतात. अँड शेअर प्रॉफिट अँड लॉसेस, आणि भागीदारीमध्ये झालेला नफा तोटा वाटप करून घेतात. द पर्सन्स जॉईनिंग सच बिझनेस आर इंडिव्हिज्युअली नोन ॲज पार्टनर अँड कलेक्टिव्हली नोन ॲज फर्म. भागीदारी संस्थेमध्ये जे व्यक्ती एकत्र आलेले आहेत त्या व्यक्तींना वैयक्तिकरित्या पार्टनर्स असे म्हणतात, आणि त्या सर्वांशी मिळून भागीदारी संस्था तयार होते. भागीदारीचा अर्थ आपणाला चांगला समजला असेल असं गृहीत धरून पुढे आपण जाणार आहोत. डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप म्हणजेच भागीदारीचा अर्थ. ॲज पर पार्टनरशिप ॲक्ट 1932 सेक्शन 4, भारतीय भागीदारी कायदा 1932च्या कलम 4 नुसार पार्टनरशिप इज द रिलेशन between person who agree to share the profits of a business carried on by all or any them acting for all. भागीदारी संस्थेमध्ये जे भागीदारी एकत्र आलेले आहेत त्या भागीदारामधील परस्पर संबंधांना भागीदारी असे म्हणतात. किंवा भागीदारीचा व्यवसाय करण्यासाठी एकत्र आलेल्या भागीदारांनी किंवा ज्या व्यक्तीने भागीदारी संस्थेमध्ये ज्या व्यक्तींनी नफा तोटा वाटप करण्याचा करार केलेला आहे अशा प्रकारच्या व्यक्तींना भागीदारी असे म्हणतात. स्टेप्स इन अकाउंटिंग प्रोसेस. भागीदारी संस्थेची जी अंतिम खाते आहे त्या भागीदारी संस्थेच्या अंतिम खात्याच्या पायऱ्या पुढील प्रमाणे आहेत. हे भागीदारी संस्थेचे फायनल अकाउंट कसे तयार होतात त्याचे जे स्टेप्स आहेत त्या स्टेप्स पुढील प्रमाणे आहेत. पहिली स्टेप्स आहे बिझनेस ट्रान्झॅक्शन कॅश ऑब्लिक क्रेडिट. कुठलाही व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये प्रथम व्यवहार घडतात. मग ते व्यवहार रोख स्वरूपात किंवा उधारीचे व्यवहार असू शकतात. सोर्स डॉक्युमेंट. उधार किंवा रोख व्यवहार घडल्यानंतर विविध प्रकारचे कागदपत्रे तयार केले जातात. उदाहरणार्थ क्रेडिट मेमो, कॅश मेमो इत्यादी अशा प्रकारचे कागदपत्रे तयार होतात. सोर्स डॉक्युमेंट कोणकोणते असतात ते आपण 11वीमध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे. विविध प्रकारचे कागदपत्रे तयार झाल्यानंतर त्या कागदपत्राच्या आधारे प्रिपरेशन ऑफ जर्नल ऑब्लिक सबसिडरी बुक्स. कागदपत्रांच्या आधारे रोजकीर्द किंवा सहाय्यक पुस्तके तयार केली जातात.
पुढची पायरी आहे प्रिपरेशन ऑफ लेजर अकाउंट. बिझनेस ट्रान्झॅक्शन, स्टोअर्स डॉक्युमेंट, जर्नल ऑब्लिक सबसिडरी बुक्स झाल्यानंतर जर्नलच्या आधारे किंवा सबसिडरी बुकच्या आधारे विविध प्रकारचे लेजर अकाउंट तयार केले जातात, विविध प्रकारचे खाते तयार केले जातात. हा घटक आपण 11वीमध्ये अभ्यासलेला आहे. त्यानंतर कॉस्टिंग अँड बॅलन्सिंग ऑफ अकाउंट. जे लेजरमध्ये जे खाते तयार केलेले आहेत त्या खात्यांची बेरीज करणे आणि त्याची शिल्लक रक्कम काढण्याचं काम पुढच्या पायरीमध्ये केले जाईल. आपण पाहिलेलं आहे की आपण लेजर अकाउंट बंद करतो, त्यानंतर लेजर अकाउंटचा बॅलन्स काढतो. डेबिट बाजू जादा आले, क्रेडिट बाजूला फरक आला तर त्याला आपण बाय बॅलन्स CD असं लिहितो, म्हणजे तो डेबिट बॅलन्स असतो. क्रेडिट बाजू जादा आली, डेबिट बाजूला फरक आला तर तो असतो क्रेडिट बॅलन्स. अशा प्रकारे कास्टिंग अँड बॅलन्सिंग ऑफ अकाउंट्स ही पायरी आपण पाहिलेली आहे. त्यानंतरची पुढची पायरी आहे प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स अँड कन्सिडरिंग ॲडजस्टमेंट. कास्टिंग अँड बॅलन्सिंग ऑफ अकाउंट म्हणजे अकाउंट बंद केले, त्याचे बॅलन्स काढल्यानंतर जे काही डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस म्हणजेच नावे शिल्लक आणि जमा शिल्लक आलेले असते त्याच्या आधारे ट्रायल बॅलन्स तयार केला जातो. तेरीज पत्रक तयार केले. ट्रायल बॅलन्स इज द लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस. ट्रायल बॅलन्स हे डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सेसची यादी आहे. त्यानंतर शेवटची पायरी आहे प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. अंतिम खाती तयार करणे. 11वीमध्ये शेवटचा घटक अंतिम खाते तयार करणे हाच होता. 12वीमध्ये पण फायनल अकाउंट आहेत, परंतु ते भागीदारी संस्थेचे फायनल अकाउंट आहे. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे 3 फायनल अकाउंटमध्ये 3 अकाउंटचा समावेश होतो. हे 3 अकाउंट तयार केले जातात. याचा पण अभ्यास आपण 11वीमध्ये केलेला आहे. फक्त 11वीमध्ये सोल ट्रेडर्स फायनल अकाउंट होते, 12वीमध्ये पार्टनरशिप फायनल अकाउंट आहेत. पार्टनरशिप फायनल अकाउंट. एव्हरी बिझनेस इज इंटरेस्टेड टू फाइंड आउट नेट प्रॉफिट और नेट लॉस ऑफ द बिझनेस. कोणताही व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाला वर्षभरामध्ये किती नफा झाला, निव्वळ नफा झालेला आहे किंवा निव्वळ तोटा झालेला आहे हे जाणून घेण्याची इच्छा असते. देअरफॉर बिझनेसमन प्रिपेअर फायनल अकाउंट ॲट द एंड ऑफ इच फायनान्शियल इयर. त्यामुळे व्यावसायिक प्रत्येक आर्थिक वर्ष शेवटी अंतिम खाते तयार करतो. ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट आर द बेस ऑफ फायनल अकाउंट. ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट हा फायनल अकाउंटचा आधार आहे. म्हणजेच ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंटच्या आधारे फायनल अकाउंट तयार केले जातात. फायनल अकाउंट्स रेफर टू प्रिपरेशन ऑफ फॉलोइंग ग्रुप ऑफ अकाउंट्स नोईंग द रिझल्ट ऑफ ॲक्टिव्हिटीज. भागीदारीमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे कार्य झालेले आहेत त्या कार्याचा अंतिम रिझल्ट काढण्यासाठी खालील प्रकारचे अकाउंट तयार केले जातात. त्यामध्ये पहिला अकाउंट आहे ट्रेडिंग अकाउंट, दुसरा म्हणजे व्यापारी खाते, दुसरा अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे नफा तोटा खाते, तिसरं आहे बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद किंवा स्थिती विवरण. अशा प्रकारचे 3 अकाउंट वर्षाच्या अखेरीस फायनल अकाउंटमध्ये तयार केले जातात. ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट फायनान्शियल इयर एंड्स ऑन 31 मार्च एव्हरी इयर. आयकर कायद्यानुसार भागीदारी संस्थेचे आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी दरवर्षी संपते. दॅट इज पिरियड ऑफ फायनान्शियल इयर इज 1 एप्रिल टू 31 मार्च. वर्षाच्या आर्थिक वर्षाचा जो कालावधी आहे तो 1 एप्रिल ते 31 मार्च म्हणजे 1 एप्रिलला सुरू होते, 31 मार्च संपते. ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट इज द बेस ऑफ फायनल अकाउंट.
ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट हाच फायनल अकाउंटचा आधार आहे. पहिला अकाउंट आपण आता पाहणार आहोत ट्रेडिंग अकाउंट. इट इज अ नॉमिनल अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट हे नाममात्र खाते आहे. आपण आकडेमध्ये पाहिलेलं आहे की नॉमिनल अकाउंटमध्ये एक्सपेन्सेस अँड लॉसेस दाखवले जातात. नॉमिनल अकाउंटचा नियम पण आपल्याला माहीत आहे. डेबिट द एक्सपेन्सेस लॉसेस, क्रेडिट द इन्कम अँड गेन्स. खर्च नुकसान डेबिट करावे आणि फायदा उत्पन्न क्रेडिट करावे, हे आपण नॉमिनल अकाउंटचा नियम पाहिलेला आहे. तर नॉमिनल अकाउंट जे आहे ते ट्रेडिंग अकाउंट हा नॉमिनल अकाउंटचा प्रकार आहे.